स्ट्राईकला कल्पित नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो विनय यांना आणि करण थोडीशी धावत चालले पंचांसाठी म्हणते नाही कॅप देण्यासाठी पंचांसाठी प्रफुल्ल नाईक स्क्वेलेकच्या पंचावतच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रफुल्ल नाईक यांना आणि मेन पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आजचा दिवस पूर्ण वेळ जयेश नाम असतील तर सामना चालू करायचा आहे. सामना 3 षटकाचा राहील. जर विनय धानोआ यांनी 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर कैलास रेंजर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक लागलाय. लगातार 2 षटकार जर मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे कैलास रेंजर यांच्याकडून. विनय धानोआसाठी हे पारितोषिक आहे. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आहे कारण घरचा संघ आहे. समोर समोर बघूया. नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला फटका असा झाला ऑन साइडला. चेंडू आहे हवेत. संकेत तळेकर आपण पाहतोय फ्रेम मध्ये त्यांना परंतु त्यांच्याकडून होते मिसफिल्ड आणि मिसफिल्ड होते त्याच कारणास्तव या 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेने धावफलक पुढे सरकते. अकाउंट ओपन होते धाव संख्येचा या 2च्या रूपामध्ये. अजित जाधव यांनी कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अजित जाधव यांनी. नेक्स्ट बॉल प्रथमेशांचा कल्पेशसाठी. यावेळेस मिस्टामी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. बॅकचे टोला लागला चेंडू जातोय सरळ थर्ड मॅनच्या रिझन मध्ये. शतक फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 4 या आकड्यावरती. एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय कारण दोन्ही संघ एकाच परिस्थितीतील एकाच गावातील एकत्र प्रॅक्टिस करतात हा संघ दोन्ही संघ. परंतु आज आपण पाहिलं तर समोरासमोर आहे. नेक्स्ट बॉल प्रथमेशांचा कल्पितसाठी. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर कट केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. 1 धाव झाले. विनायक चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. पाहिलं तर विनायक थोडंसं पाहिलं तर मिड विकेट रिझन मध्ये डीप मिड विकेट रिझन मध्ये उभे होते. त्याच कारणाचं पाहिलं तर चेंडू मिड विकेट रिझन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या जवळपास होता आणि फार लांबचा डिस्टन्स कव्हर करून चेंडूला अडवण्यात फील्ड करण्यात यश मिळालंय आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. करण माई सुद्धा आजच्या दुपारच्या सत्रानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. करण माई सुद्धा आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला परंतु स्विंग अँड मिस. चेंडू येतो निर्धाव. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर कमबॅक केलाय प्रथमेश यांनी कारण दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. 6 धावा झाल्या. तर अजून सुद्धा पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील रिव्ह्यू असेल आणि चला मालाड संघ आणि बोईसर संघ जर तुम्ही आला असाल तर कृपया करून आपली उपस्थिती नोंदवायची. यानंतर टॉस होईल. षटक संपल्या पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती बिनगडीच्या मोबदल्यामध्ये. चला बोईसर संघाचा कर्णधार आणि कालबदी मलाड संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर टॉस होईल या इनिंग ब्रेक मध्ये. चला लवकरात लवकर येऊन थांबायचं आहे. कालबदी मलाड संघ आणि बोईसर संघ तुम्ही लवकरात लवकर येऊन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. कृपया करून वारंवार तुम्हाला कॉल देतोय मी तर तुम्ही कृपया करून इथे येऊन थांबायचं आहे. यस धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते आपण बसतो. मिस्टर हेमंत जाधव यांना मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती. आकाश धानवी सारख्या फलंदाजाला डगआउट मध्ये पाठवलं. डगआउटचा रस्ता दाखवला होता तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. हाफ ट्रॅकर बॉल पहिला तर फटका चांगला खेळला गॅप मध्ये. दर्शन नाम थोडंसं फंबल होता पाहतोय. जिकडे सिंगल होती तिकडे डबल मध्ये रूपांतर केले. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. विचार केला जास्तीत जास्त सिंगल डबल वरती
जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज विनय आणि कल्पित यांनी. आणि करण माळी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या रंगमंचावरती. एक मोठं नाव कळंब परिसरातील एक मोठं नाव मोठ्या मोठ्या संघामध्ये वर्णी लागलेले तोच करण माळी. आमचे जवळचे मित्र अंडरम आम्ही एकत्र चालू केलं होतं. आमचे जवळचे मित्र करण माळी सुद्धा या रंगमंचावरती येऊन विराजमान झाले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत होतोय तर 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. यावेळेस मला मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. कल्पेश आणि हेमंत एकमेकांकडे पाहत होते परंतु तू घे मी घे असं करता करता चेंडू सरळ धरतीला दान झाला आणि पाहिलं तर जीवनदान मिळालं कल्पेश यांना. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. अजून सुद्धा पाहिलं तर विनयच्या बॅटून मोठे फटके आले नाही आहेत कारण विनय मागच्या सामन्यामध्ये चांगले फटकेबाजी केली होती विनयने. यावेळेस नेक्स्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटच्या वरच्या टोला लागला आणि त्याच कारणाचं पाहिलं तर चेंडू गली रिझन मध्ये गेला. पाहिलं तर एक सिंगल धाव यस लेग बायच्या रूपामध्ये एक धाव आले. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण तो जयेश नम आहेत आणि चांगली पंचगिरी केल्या तर कालच्या दिवसापासून. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि बाजूला काय हेमंत कडून सुद्धा होते चुकी. हेमंत थोडीशी हसत असतील स्वतःवरती सुद्धा. हा झेल सुटणं खूप मुश्किल होतं कारण एक चांगला खेळाडू आहे. आणि पाहिलं तर चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि कलबरी मलाड संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. थोड्याच वेळात इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील केली जाते परंतु पंचांनी ती दाद फेटाळली आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटक संपले दुसरं आणि 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. विदाउट लॉस 2 षटकात समाप्तीनंतर. यस थँक्यू डीजे. यावेळेस मला आदू बॉलिंग मार्क होते. पहिला चेंडू पहिला फेस करताना चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू फील्ड करून मंगेश थ्रो करेल तो पण 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पाहिला तर पुढे सरकते जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल आदू यांचा. यावेळेस आफ्टर कडे बॉल होता तेच तर चेंडू स्विंग अँड मिस. चेंडू येतोय डॉट. चला बोईसर संघाचा कर्णधार तुम्ही आला असेल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बोईसर संघाचा कर्णधार. यानंतर एका बिग फाईट बिग लढत पाहतील आपण. एका पालघर जिल्ह्यातून जो संघ आलाय तो बोईसर संघ आणि दुसरा पाहिलेला मुंबई परिसरातून एक संघ आलाय कालबादेवी मलाड संघ. मागचे 2 पर्व पाहिले तर यस पंचांनी रिव्ह्यू साठी अपील केली आहे. बघूया काय घडते काय बिघडते.
रनआउट नसेल. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. बॅट ट्रॅक केली होती त्याच कारणास्तव पाहिलं तर सेफ असेल फलंदाज. पॉपिंग क्रीज मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 16 आकड्यावरती. चेंडूचा खेळ झाला तो 3 चेंडूचा खेळ झाले. नेक्स्ट बॉल आदो यांचा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच काळ. नोमॅन्स लँडला चेंडू जातोय दुरून संकेत देतोय चेंडू खाली परंतु त्याच्या आवाक्यापासून थोडसा लांब पडला चेंडू. त्याच कारण सोबत 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावाच्या मधून धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. 18 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. या 2 चेंडूवरती मोठे प्रहार करणं गरजेचं आहे कल्पित यांना. नेक्स्ट बॉल आदो यांचा. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँड कुठे होतो बघूया. लँड होतोय सरळ हेमंत जाधव यांच्या हातामध्ये. विकेट डाऊन होते पहिला. कल्पित बॅक टू द गॉन. धावसंख्या झाली 18. शेवटच्या चेंडू जर षटकार किंवा चौकार आला तर एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. लास्ट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये चेंडू म्हणून इकडे हेमंत होते सज्ज आणि हेमंत यांनी चांगला थ्रो सुद्धा केलाय. जिकडे 1 होते तिकडे 2 धावा झाल्या. 3रा धावाचा प्रयत्न होतोय का. नाही 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 2च धावा. या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती आणि 21 धावांचा एक फायटिंग टोटल उभा केलेला आहे कनविलयनं. पण 2 धावा कंप्लीट झालेत ना. चला टॉस होईल. एका साईडला कालबादी मला अर्थ दुसऱ्या बाजूला बोईसर संघ. दोन्ही कर्णधार समोर असलेल्याने आमचे जवळचे मित्र करण माळी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल या मॅचचा. टॉस होतोय. हेड असा कॉल आहे बघूया आणि हेड आलेला आहे. टॉस विन झालाय कालबादी मलाड संघ. कारण 2 मिनिटं दोन्ही संघांना ऑल द बेस्ट करा आणि कृपया विराजमान व्हा. चला थँक्यू. चला आमच्यामध्ये जुने क्रिकेटर आमचे मॅकडॉलचे 1 मॅन शो क्रिकेटर जम्बो यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या होत्या जम्बो सरांसाठी. मलाड संघ टॉस विन झाला निर्णय काय असेल. आम्ही पहिला प्रथम तर क्षेत्ररक्षण करूया. नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलंय आणि आज दिनेश इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल का. हो नक्की. सर्व टीम आहे आज आमची पूर्ण टीम आहे. नक्कीच. आणि मागचे 2 पर्व तुम्ही गाजवले तर यावर्षी सुद्धा ट्रॉफीवरती नाव करण्याचा तयारी असेल का तुमची. नक्कीच आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. बाकी रिझल्ट जे येईल ते येईल. फक्त आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. टॉस तुम्ही जर जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षणच निवडलं असतं. आता फिल्डिंगच करायचं आणि क्षेत्ररक्षण करताना कालबादी मलाड सारख्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. आम्ही 40+ धावा. सामना 3 षटकाचा असेल आणि तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की कालबादी मलाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि शतरंजसाठी आमंत्रित केलं आहे बोईसर संघाला. सॉरी शतरंजन घेतलंय कालबादी मलाड संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बोईसर संघाला. थोड्याच वेळेत हा सामना एक बिग फाईट बिग लढत आपण पाहतील. तिथपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया. डीजेला संधी देतोय आणि पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये परतोय. यस डीजे.
यस धन्यवाद डीजे. एकवीस धावांचं एक आव्हान ठेवलंय. ते आव्हान संपुष्ट आणण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज कल्पेश आणि परेश. बॉलिंग मार्क होती योगेश यांना पाहतोय. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी तापशेंचं शुभ आगमन झालं, त्याचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या रंगमंचावरती. आजचा शेवटचा दिवस आणि त्यांची वर्णी सुद्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा लागलेली आहे. पहिला चेंडू योगेश यांचा. पहिला चेंडू पोल गेला, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कल्पित देतो चेंडू खाली आणि कल्पित करतो चुकी. कल्पेश सारखा फलंदाजाला जीवनदान देतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय या पहिल्याच चेंडूवरती. पहिल्याच चेंडू 2 धावा आल्या. आता मला कल्पेश यांना जीवनदान देणं खूप घातक ठरेल आता, कारण कल्पेशचा विचार केला मागच्या सामन्यामध्ये हवाच्या विरुद्ध षटकार मारला होता. नेक्स्ट बॉल हाफ ट्राय करावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चांगला बॅकअप पाहतोय आपण. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती. यानंतर चॅम्पियन संघ आपण पाहतील कालबदेव मलाड संघ. मागचे 2 पर्व पाहिले तर ज्याने प्रथम पारितोषिक पटकावलं होतं कालबदेव मलाड इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत 2 हात करतील बोईसर संघ. हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. बोईसर परिसरातील एका नामांकित संघ. यावेळेस पहिले तर उजव्या भरपूर बाहेर पंच आपल्या बाजूला व्हायला जयेश नाम या सिटीचा व्हायचा इशारा पंचांचा. एक आव्हान तर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धाव संख्या पोहोचते 4 आकड्यावरती. 21 धावांची आवश्यकता असताना सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देण्याचं काम नौजवान नायगाव संघाला करावं लागेल. दोन्ही संघ आपण पाहिले घरचे संघ आहेत. चांगल्या खेळाडूची वर्णी लागली आहे या संघामध्ये सुद्धा. यावेळेस हाफ ट्राय बॉल पुलचा फटका खेळ आहे. कल्पित पुन्हा फ्रेम मध्ये येतोय, परंतु यावेळेस पहिले कल्पित चुकी करत नाही. परेश बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे कल्पेश कालपासून फॉर्म मध्ये आहेत. डीजे कल्पेश आज झोपणार नाही असं मला वाटते, कारण शेवटचा दिवस आहे. झोपू नका, आज गाणी ऐकू द्या. नेक्स्ट बॉल योगेश यांचा. यावेळेस मला कोलकाता चेंडू खोदून काढलाय. कलचचे सुपुत्र. ओ हो काय थ्रो केला होता, अप्रतिम थ्रो केला होता. पाहिलं तर हा हिट लागणं गरजेचं होतं. 2 धावा आल्यात, परंतु एफर्ट चांगले होते. एफर्टला 100% मार्क मिळतील. जरा हिट लागला असता तर एक महत्वाचा गडी बाद होऊन तंबूत परतला असता. नेक्स्ट बॉल योगेश यांच्या संख्येसाठी. हाफ ट्रॅकरवाला पूल गेलाय. शतरक्षक नाहीये तिकडे. तैनात चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस धन्यवाद डीजे. बारा धावा झाल्या. त्या 12 धावा अजून सुद्धा पहिले तर 9 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार.
षटक संपलंय पहिलं. एका षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर विनय यांना पाहतोय आपण. तर जवळजवळ फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. सामना जवळजवळ झुकलेला आहे नौजवान नायगाव संघाच्या बाजूने. विनय पहिला चेंडू पाहिला तर अचूक टप्प्यावरती चेंडू आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॅकअप आहे. पाठीमागे पाहिलं तर निर्धाव चेंडू तो पहिला चेंडू निर्धाव येतोय. आणि त्यांना पाहतोय विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये त्यांच्याकडून हा चेंडू सुटला होता, परंतु त्याच्यानंतर पाहिलं तर बॅकअप चांगला होता. नेक्स्ट बॉल विनयांचा कल्पेशसाठी. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू फक्त दिशेनं काम केलंय. कव्हर रिजन मध्ये 1 धाव झाले. निखिल जो तो फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावाच्या मध्ये धावफलक पहिल्या तर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर गिरीशसारखा एक बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. त्यानंतर पाहिलं तर बोरोली परिसरातून एक संघ आला होता, तो सुद्धा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय. आता कोणता संघ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना विन होईल. यावेळेस पहिला फटका चेंडू हवेत आहे. निखिलच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय सीमाच्या बाहेर आणि हा आलाय विजयाचा षटकार. Praveen King. DJ Praveen. धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर संकेत तळेकर. 3 चेंडूमध्ये 12 धावा पटकावल्या. आता मिस्टर संकेत तळेकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदरणीय सन्माननीय जम्बो सर यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केलेले संकेत यांना. संकेत तळेकर 3 चेंडूमध्ये 12 धावा आपल्या संघासाठी कमालाने विजयाचा वाटेवरती नेऊन ठेवलाय.